भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पंकज देशमुख यांचे संशयास्पद मृत्यू झाला होता आणि त्याला 2 महिने होऊन गेले. अद्यापर्यंत ती हत्या का आत्महत्या हे अद्यापर्यंत पोलिसांकडून स्पष्ट झाले नाही. त्यानुसार आज एक न्यायकृती समितीच्या माध्यमातून जळगाव जामोद हे शहर पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे. त्या न्यायकृती समितीचे सदस्य काही आपल्यासोबत आहे. ही हत्या भाजपाचे जे कार्यकर्ते होते पंकज देशमुख यांची झाली होती. मात्र पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा यामध्ये तपास केला नसल्याचा संशय या न्यायकृती समितीच्या वतीने करण्यात आलेला आहे. त्यांची पत्नी सोबत आहे आणि काही कार्यकर्ते सोबत आहे त्यांचे, ते आपण त्यांची चर्चा करू. की तुम्हाला काय वाटते की पंकज देशमुख यांची हत्या झाली होती की आत्महत्या झाली होती, काय वाटतं? नाही, ते 100% हत्या आहे. आणि इथं आपण जर सगळी पार्श्वभूमी बघितली, कारण कुठल्याही गोष्टीला एखादी पार्श्वभूमी असते. 6 महिन्या अगोदर इथल्या पोलीस प्रशासनाने जर इथली सगळी पार्श्वभूमी बघितली, इथं राजकीय व्यवस्थेत काय घडलेलं आहे किंवा सामाजिक व्यवस्था जर आपण सगळी व्यवस्थित बघितली तर इथं या सगळ्या गोष्टीचा प्री प्लॅन झालेला होता आणि प्लॅनमधून हे सगळं झालेलं आहे, यात कुठली शंका नाही. आणि वारंवार आमचं एक वैयक्तिक मत असं आहे की इथला जो पोलीस यंत्रणा आहे ही पार्शियली काम करते. त्यांनी कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत ज्या पद्धतीने तपास केलेलाच नाही. आणि जो पार्शियली जर असेल, म्हणजे DYSP साहेब बोलले होते की पार्शियली आहे, पण हे सगळं 100% पार्शियली आहे. कारण इथं जर तुम्ही बघितलं तर 2-3 महिन्या अगोदर इथल्या का सामान्य कार्यकर्त्याला पोलिसांच्या समोर मारहाण झाली होती. जर तेही प्रकरण पोलीस हातात घेऊ शकत नाही, हे तर आत्महत्याचं प्रकरण होतं. आणि आत्महत्या जर आहे तर मग ते सुद्धा त्यांनी काही त्यासुद्धा दिशेने काही त्यांनी वाटचाल केलेली नाही. आणि असेल तर त्यामागे कोण आहे? कारण आत्महत्या माणूस तसंही करत नाही. आत्महत्या ते सांगतात, पण आमची अशी आमचा निष्कर्ष असा आहे की 100% हत्या आहे आणि हत्या ही घडून आणलेली आहे, हा प्लॅन आहे. पोलिसांनी यामध्ये तपासामध्ये कुठेतरी संशयास्पद तपास केला असे एक आरोप होतोय. नेमकं काय वाटतं तुम्हाला? बघा, या प्रकरणाला तर 2 महिने उलटत आहेत, पण खरे आरोपी आजही त्या पद्धतीने चौकशी होत नाही. त्या दिवशीचं मोबाईलचं लोकेशन त्यांनी पाहायला पाहिजे, त्यासोबत कोण त्या ठिकाणी असतील, या प्रकरणाची चौकशी त्या दिशेनं व्हायला पाहिजे. उलट पक्षी असं होत आहे की बा जे त्या ठिकाणी असतील ते सोडून, चोर सोडून संन्याशाला फाशी, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काम होत आहे का असंही वाटायला लागलं आहे. म्हणून पोलिसांनी याची दखल घेतली असती तर CIDची चौकशी करायची गरज नसती. ते घेत नाहीयेत, म्हणून आज CIDची चौकशीच्या मागणीची आम्ही. पंकज देशमुख जे स्वर्गीय पंच त्यांची पत्नी सोबत आहे, काय मागणी तुमची नेमकी? खरंच का यामध्ये पोलिसांचा एक दुश्मन दिसून येतो काय? पोलिसांचा ढिसूळपणा म्हणजे ते खोटं बोलताय. जसं पाहिलं तर पोलिसांचं काम हे आहे की नागरिकांची सुरक्षा करणे किंवा खोटं बोलू नये, पण या प्रकरणामध्ये खोटं बोलण्यात आलेलं आहे. आणि DYSP सर मलकापूर यांच्याकडे तपास गेल्यानंतर स्थानिक जळगाव जामोदचे जे पोलीस आहेत ते माझ्या घरी 2 वेळेस येऊन गेले. त्यांच्याकडे तपास गेल्यावर 1.5 महिन्यानंतर यांच्या मोबाईलसाठी, आणि मला सांगताय की आम्ही मलकापूरहून आलो आहे आणि ते जळगावातलेच पोलीस होते. आता काय मागणी आहे तुमची? माझी मागणी तर ठाम CIDची आहे, कारण की घटनास्थळी पासून त्यांना इथं आणलं आणि त्यांची PM ची तयारी सुद्धा जळगावमध्ये करण्यात आली होती. मग इथं PM ची तयारी रात्री म्हणजे कोणत्याच कुटुंबातील व्यक्तीला विश्वासात न घेता किंवा माझे कुठलीच नातेवाईक न आणता, त्याच्यानंतर सकाळी हे रात्रभर हे पूर्ण प्रकरण काय झालं ते माहिती नाही, पण पूर्ण हलवण्यात आलं. 20 तास जे आहे ते जळगावमध्ये ठेवण्यात आलेले आहे त्यांना, आणि निर्वस्त्र ठेवण्यात आलेले आहे. कपडे सुद्धा इथं काढून घेण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर ते कपडे अकोल्याला टेस्टिंगसाठी दिलेले नाहीत. इव्हन त्यांच्या गळ्यातला जो शेला आहे तो सुद्धा त्यांनी टेस्टिंगसाठी दिलेला नाही. फॉरेन्सिक म्हणून इथून जर नेण्यात आलं तर फॉरेन्सिक नुसार सगळे संशयित वस्तू देण्यात येतात, तर यांच्या शरीरावरचे कपडेच देण्यात नाही आले, संशयित वस्तू तर दूरच राहिले. ते CID मार्फत चौकशी व्हावी. तब्बल 2 महिने झाले, आतापर्यंत कुठल्याही पोलिसांचा एक निष्कर्ष स्पष्ट झाला नाही. आता काय तुमचं संघर्षाची काय भूमिका राहील? प्रश्नच नाहीयेत. CIDच्या माध्यमातून साधी गोष्ट आहे, पंकज देशमुख ज्या दिवशी त्याची हत्या झाली, मी स्पष्ट सांगतो, हत्या झाली. आता आत्महत्या संशयास्पद वगैरे काही नाही. तो दुपारी 12 तर मृत्यूपर्यंत 6 तासामध्ये त्याच्या मोबाईलच्या लोकेशनमध्ये जे मोबाईल असतील ते 5, 25, 50 जणांचे त्याचे नेहमीचे बसणार उठणारे आहेत, त्यांच्या सर्वांचा जर तपास केला तर दूध का दूध, पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हत्यारा हा त्यातलाच निघाल्याशिवाय राहणार नाही. दावा आहे आमचा, गावात कुजबूज तीच आहे. पहिल्या दिवशी पण स्मशानभूमीमध्ये ज्या दिवशी त्यांचा अंत्यविधी झाला तेव्हापासून तर आतापर्यंत, आणि तुम्ही जळगाव शहरामध्ये बघितलं जो प्रतिसाद आहे तो उत्स्फूर्त आहे. कोणाला बळजबरी करायचं काम पडलेलं नाहीये. म्हणजे लोकांच्या मनामध्ये आहे की हो खरोखर या ठिकाणी एक चुकीची घटना घडलेली आहे, त्याचा निषेध झाला. ही पहिली घटना नाही आहे. आमच्या भागामध्ये आतापर्यंत 4-5 घटना घडलेल्या आहेत. या प्रकरणामध्ये 2 महिने झाले तब्बल, आतापर्यंत कुठला निष्कर्ष निघाला नाही. आता पुढची संघर्षाची भूमिका काय राहणार? संघर्षाची भूमिका आज असं कडकडी बंद झालेला आहे. आम्ही लोकप्रतिनिधींना जिल्ह्यातल्या भेटायला आम्ही येत्या सोमवारी जाणार आहोत आणि हा विषय विधिमंडळामध्ये बोलला गेला पाहिजे. तो चांगला रेटून बोलला पाहिजे. नुसतं
बोलून काहीतरी बोललं, हजेरी लावली असं बोलायचं नाही. त्याचे सर्व त्यामध्ये लॅकुना ज्या पोलिसांच्या आहेत त्याच्यावर बोट ठेवला गेलं पाहिजे लोकप्रतिनिधींनी, आणि मग कुठं ज्या ठिकाणी सिद्ध होईल की खरंच स्थानिक पोलिसांनी या चौकशीमध्ये कुठेतरी ढिलीधुरी दिलेली आहे. त्यामुळे ही सीआयडीची मागणी ही रास्त आहे हे आम्ही सिद्ध करून देऊ. तर हे आपल्यासोबत न्याय कृती समितीचे सदस्य होते, ज्यांनी आज जळगाव जामोद बंदचं आवाहन केलं होतं आणि त्यानुसार उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आणि या माध्यमातून पोलिसांची जे तपासणी आहे, तपास जो झालेला आहे तो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे आणि त्यामुळेच सीआयडी चौकशीची मागणी करण्यात आली आहे. कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, जळगाव जामोद, बुलढाणा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.